Hello student, once again good morning. Let's continue the next part. Continue for the next part. There are some questions. First question is that express the temperature of 60 degree Fahrenheit in degree Celsius and in Kelvin. Question is like this: 60 degree Fahrenheit to Celsius and Kelvin conversion करायचं आहे. आता काय करणार 60 मायनस 30 डायरेक्ट करतो बघा मी जास्त वेळ आता लावणार नाही सगळं फॉर्म्युला लिहित बसणार नाही प्रत्येक वेळी काय असणार ती स्केल मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट डायरेक्ट लिहिणार आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके फॅरनहाइट स्केलचं रिडिंग आहे किती 60 आहे त्या स्केलचा लोअर फिक्स्ड पॉईंट किती आहे 32 डिवायडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन किती असतात 180 इज इक्वल टू आता सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जन करूया सेल्सिअसचं रिडिंग काढायचं आहे आपल्याला मायनस त्याचा लोअर फिक्स्ड पॉईंट किती 0 डिवायडेड बाय डिव्हिजन किती असतात 100 डायरेक्ट करतो जास्त वेळ लावत नाही मी लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यामुळे काय होणार 60 मायनस 32 किती होणार 60 मायनस 32 इज 28 डिवायडेड बाय 180 इंटू 100 इज इक्वल टू C minus 0 म्हणजे C. So that is the reading in the Celsius scale. 0, 0 cancel. And this reading is coming to be, calculation केल्यानंतर, reading in degree Celsius is 15.55 degree Celsius. Okay. आता हेच केल्विन मध्ये करायचं असेल तर दोन मेथडनं करू शकताय. फर्स्ट बाय युझिंग फॉर्म्युला आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा मेथड फॉर्म्युला वापरून अदरवाइज डायरेक्ट डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये कन्व्हर्जन करायची मेथड माहिती आहे तुम्हाला 273.15 ऍड करायचं 273 डिग्री सेल्सिअस मध्ये 273 ऍड केल्यानंतर काय होतं केल्विनचं रिडिंग येतं ओके अदरवाइज या मेथडनं कसं येणार बघा वन्स अगेन 60 मायनस 32 डिवायडेड बाय 180 इज इक्वल टू काय होणार आहे केल्विनचं रिडिंग मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट किती असतो 273 डिवायडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन्स 100 असं केलं तरी काय होणार आहे 28 डिवायडेड बाय 180 इंटू 100 होणार प्लस 273 दॅट इज इक्वल टू रिडिंग इन द केल्विन म्हणजे पुन्हा एकदा तेच झालंय बघा 28 डिवायडेड बाय 180 इंटू 100 ची व्हॅल्यू 15.55 येणार प्लस 273 होणार दॅट इज द केल्विन ओके म्हणजे इथं हे देखील डायरेक्टली प्रूव्ह होतंय की डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये कन्व्हर्जन करायला 273 फक्त ऍड करावं लागतं नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस द टेम्परेचर ऑफ आयर्न पीस इज रेज्ड फ्रॉम 30 to 90 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय केलेलं आहे 30 डिग्री सेल्सिअस टू 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत इन्क्रीज केलेला आहे टेम्परेचर इज इन्क्रीज फ्रॉम 30 to 90 डिग्री सेल्सिअस व्हॉट इज द चेंज इन टेम्परेचर इन फॅरनहाइट स्केल तर फॅरनहाइट स्केल मध्ये चेंज इन टेम्परेचर किती होणार आहे चेंज इन टेम्परेचर इन फॅरनहाइट स्केल चेंज इन टेम्परेचर इन फॅरनहाइट स्केल आता याला दोन मेथडनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता दोन्ही मेथड मी सांगतो तुम्हाला कुठली यूज सुटेबल वाटेल ते बघा आता चेंज इन टेम्परेचर इन फॅरनहाइट स्केल काढायचं असेल तर 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाइट आणि 90 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाइट हे अगोदर काढावं लागेल आणि त्यांचं सबट्रॅक्शन करावं लागेल दिस इज वन मेथड फर्स्ट मेथड यूज करूया दॅट इज 30 डिग्री सेल्सिअस ना 30 डिग्री सेल्सिअसची स्केल आहे आता 30 मायनस काय होणार 0 डिवायडेड बाय 100 फॅरनहाइट मध्ये रिडिंग काढायचं आहे म्हणजे F मायनस 32 डिवायडेड बाय 180 बरोबर आहे ना लक्षात येत आहे 30 कुठल्या स्केल मधलं रिडिंग आहे डिग्री सेल्सिअस मधलं त्याचा लोअर फिक्स्ड पॉईंट किती आहे 0 म्हणजे नेहमी लक्षात ठेवा ते टेम्परेचर मायनस त्या स्केलचा लोअर फिक्स्ड पॉईंट डिवायडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन्स व्हेरी सिम्पल हे तुम्हाला राईट हँड साईड लेफ्ट हँड साईडला लिहायचं आहे एवढं केलं की काय प्रॉब्लेम येत नाही सो 30 डिवायडेड बाय 100 इंटू 180 आता 180 इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार आणि मायनस 32 इकडे गेल्यानंतर प्लस होणार हे फॅरनहाइट मधलं F1 टेम्परेचर झालं फॉर एक्झाम्पल ओके 0 0 0 0 कॅन्सल 54 plus 32 so this is the first reading in the Fahrenheit scale that is 86 degree Fahrenheit होणार okay second
90 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय होणार, 90 डिग्री सेल्सिअस ना मायनस 0 डिग्री सेल्सिअस करावं लागेल डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू एफ रिडिंग काढायचा आहे, F2 काढायचा आहे -32 डिवायडेड बाय 180. ओके, सो 90 into 180 divided by 100 plus 32 is equal to F2 होणार आहे. ओके, सो 0 0 0 कॅन्सल. किती होणार, 162 plus 32 is equal to F2 होणार आहे. So this is coming to be 194 is the second reading in Fahrenheit scale, and therefore change in temperature in the Fahrenheit scale is 194 minus 86. 194 minus 86 म्हणजे किती होणार हे, 108 degree Fahrenheit. That is the answer. ओके, सो सेल्सिअस स्केलमध्ये टेम्परेचर 30 to 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत चेंज झालेलं असेल तर फॅरनहाइट स्केलवर किती डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर चेंज झालेलं असेल. या पद्धतीनं फर्स्ट मेथड, दिस इज द फर्स्ट मेथड दॅट यू कॅन यूज. म्हणजे चेंज इन टेम्परेचर इन वन स्केल दिलेला असेल तर चेंज इन टेम्परेचर इन अनदर स्केल काढायचं असेल तर ही एक मेथड वापरू शकताय. अदरवाईज आता फॅरनहाइट मधलं रिडिंग कसं काढतो आपण, तर इट इज काय होतं, 9/5 C plus 32 हा आपला फॉर्म्युला आहे, माहित आहे ना. फॅरनहाइट स्केल मधलं रिडिंगचा फॉर्म्युला 9/5 C plus 32 येतो याच्यावरून. हे कॅल्क्युलेशन केलं तर इथं C ठेवलं, C into 180/100 plus 32. 180/100 म्हणजे 9/5 होणार, 9/5. आता हे दोन फॉर्म्युले लिहिले दोन रिडिंगसाठी. F1 C1चा एक फॉर्म्युला येणार आणि F2 9/5 C2 plus 32 येणार. म्हणजे C1 चं F1 मध्ये कन्व्हर्जन करायला, C2 चं F2 मध्ये कन्व्हर्जन करायला. आता या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन केलं तर चेंज इन फॅरनहाइट, चेंज इन टेम्परेचर इन फॅरनहाइट स्केल इज इक्वल टू काय येणार, 9/5 कॉमन येणार. चेंज इन टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस स्केल येणार आणि 32 - 32 काय कॅन्सलच होते. म्हणजे डायरेक्टली हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकताय शॉर्टकट म्हणून. परंतु कधी डिग्री सेल्सिअस मधला चेंज इन टेम्परेचर दिलेला असेल आणि फॅरनहाइट मधला चेंज इन टेम्परेचर काढायचा असेल तर 9/5 न तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. आता डिग्री सेल्सिअस मध्ये कितीनं चेंज झालाय, 60 डिग्री सेल्सिअसनं राईज झालेला आहे. सॉरी, ओके, 60 डिग्री सेल्सिअसनं राईज झालेला आहे. फॅरनहाइट मध्ये कितीनं राईज होणार, तर चेंज इन टेम्परेचर इन फॅरनहाइट स्केल इज इक्वल टू 9/5 into 60 होणार. सो 5 12 आर 60, 60 म्हणजे 12 into 9 म्हणजे काय होणार आहे, 108 डिग्री सेल्सिअस असं पण होऊ शकतं. सो चेंज इन टेम्परेचर इन फॅरनहाइट स्केल. ओके, म्हणजे थोडक्यात चेंज इन टेम्परेचर इन वन स्केल इज इक्वल टू स्लोप इंटू चेंज इन टेम्परेचर इन अनदर. काय सांगितलं, चेंज इन टेम्परेचर इन वन स्केल इज इक्वल टू स्लोप इंटू चेंज इन टेम्परेचर इन अनदर स्केल. हा एक नवीन फॉर्म्युला इथे मिळतोय. त्याच्यासाठी तुम्हाला दोन स्केल मधला स्लोप डिसाइड करावा लागेल. फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअसचा जो स्लोप असणार आहे तो 9/5 असणार आहे. आता इथे एक मिस्टेक स्टुडंट करतात. काय करतात माहितीये का, 30 to 90 म्हणजे 60 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर राईज झालंय, तर 60 डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइट मध्ये कन्व्हर्जन केला तर ते करेक्ट आन्सर येणार नाही, ते रॉंग आन्सर येणार आहे. ओके, रॉंग आन्सर येणार आहे. बाय मिस्टेक इथं डिग्री सेल्सिअस लिहिलं, सॉरी डिग्री फॅरनहाइट. काय सांगितलं लक्षात येते, ही मिस्टेक करतात अनेक वेळा स्टुडंट. काय, 30 to 90 डिग्री, 30 पासून 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत चेंज इन टेम्परेचर झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 60 न राईज झालंय. मग 60 न राईज झालंय म्हणजे फॅरनहाइट मध्ये किती न राईज होण्यासाठी डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरला तर आन्सर तुमचं करेक्ट येणार नाही, रॉंग येणार आहे.
एक तर 30चा फॅरनाईट 90चा फॅरनाईट मध्ये कन्व्हर्जन करून मग सबट्रॅक्शन करा, किंवा स्लोपनं मल्टिप्लाय करावं लागतं. आता 2 टेम्परेचर स्केल मधला स्लोप किती असतो हे माहिती असणं आवश्यक आहे. ओके, स्लोप म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजनचा रेशो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, स्लोप म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजनचा रेशो. म्हणजे पुन्हा एकदा बघा, म्हणजे हा एक फॉर्म्युला इथं पाहिजे तर व्यवस्थित लक्षात ठेवा. आता स्लोप का म्हणणार, एक ग्राफ काढूया, कारण काही वेळेला ग्राफ देखील हे विचारले जातात. ग्राफ काढूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ग्राफ बिटवीन डिग्री फॅरनहाइट अँड डिग्री सेल्सिअस. तर हा ग्राफ कसा येणार बघा, इट विल बी लाईक दिस. म्हणजे एक्स ॲक्सिसवर फॉर एक्झाम्पल डिग्री सेल्सिअस असेल, वाय ॲक्सिसवर डिग्री फॅरनहाइट असेल, तर दिस ग्राफ विल बी स्ट्रेट लाईन ग्राफ. ओके, आता 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 32 फॅरनहाइट असतं. म्हणजे इथं काय होणार आहे, फॅरनहाइट स्केलवर 32 मार्क येणार पहिला इंटरसेक्शन, आणि तिथून पुढे काय होणार आहे, देर विल बी अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. कारण 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 32 फॅरनहाइट असतं, बरोबर आहे ना. दोघांचे लोअर फिक्स्ड पॉईंट काय आहे, एक आहे 0 डिग्री सेल्सिअस, दुसरा आहे, म्हणजे दोघांचे आईस पॉईंट काय आहे, दोघांचे आईस पॉईंट म्हणजे सेम टेम्परेचर, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 32 डिग्री फॅरनहाइट असतं. त्याच्यामुळं फॅरनहाइट स्केलवर 32 येणार. आणि याचा जो स्लोप आहे, कारण आपण फॅरनहाइट इज इक्वल टू काय असतं, 9/5 C प्लस 32 असतं ना, हे आपलं इक्वेशन पण आहे. म्हणजे y इज इक्वल टू mx प्लस c, म्हणजे m म्हणजे 9/5, म्हणजे याचा स्लोप काय येणार आहे, 9/5 येतो. स्लोप इज इक्वल टू 9/5. ठीक आहे. आणि हा स्लोप म्हणजेच काय असणार आहे, नंबर ऑफ डिव्हिजनचा रेशो आहे ना. म्हणजे कुठल्याही, नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही 2 स्केलचा ग्राफ काढायला सांगितला किंवा त्याचा स्लोप विचारला, तर तो स्लोप काय असणार आहे, रेशिओ ऑफ नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑफ द 2 स्केल. स्लोप म्हणजे रेशिओ ऑफ डिव्हिजन्स ऑफ 2 स्केल्स. म्हणजे तुम्हाला सांगितलं की केल्विन आणि डिग्री सेल्सिअस यांचा जर ग्राफ काढला, तर त्या ग्राफचा स्लोप काय येईल सांगा. तर केल्विन स्केलवर देखील 100 डिव्हिजन आहेत, सेल्सिअस स्केलवर देखील 100 डिव्हिजन आहेत, त्याच्यामुळे त्याचा स्लोप काय येणार आहे, एक्झॅक्टली 1 येणार, 100 डिवायडेड बाय 100. ओके. त्याच्यानंतर समजा रँकाईन स्केल आणि फॅरनहाइट स्केल यांचा स्लोप विचारला. ओके, रँकाईन स्केल आणि फॅरनहाइट स्केल यांचा जर स्लोप विचारला, तर काय येणार आहे, दॅट इज 180/83 येणार किंवा 80/183 येणार. दोन्हीपैकी एक कुठला तरी येणार. कुठल्या ऍक्सिसवर काय आहे त्याच्यावरती सगळं डिपेंडंट आहे, बरोबर आहे ना. कुठल्या ऍक्सिसवर काय आहे त्याच्यावरती डिपेंडंट असणार आहे. ओके. आता वाय ऍक्सिसवर फॅरनहाइट आणि एक्स ऍक्सिसवर डिग्री सेल्सिअस असेल, तर वाय ऍक्सिसवर किती पार्ट असणार आहेत, 180 पार्ट्स असणार. आणि एक्स ऍक्सिसवर काय असणार आहे, 100 पार्ट्स असणार आहेत. स्लोप म्हणजे काय असतं, स्लोप म्हणजे चेंज इन वाय डिवायडेड बाय चेंज इन एक्स असतं. त्याच्यामुळे इथं स्लोप येणार आहे, दॅट इज 180 डिवायडेड बाय 100. दॅट इज इक्वल टू 9/5 येणार आहे. लक्षात येते का. आणि त्याच्यामुळं लक्षात घ्या, चेंज इन टेम्परेचर, ओके, चेंज इन टेम्परेचर इन वन स्केल, हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. चेंज इन टेम्परेचर इन वन स्केल डिवायडेड बाय change in temperature on another scale is equal to divisions on one scale divided by divisions on another scale. हा फॉर्म्युला पाहिजे तर लक्षात ठेवू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा डायरेक्ट क्वेश्चन आला की डिग्री सेल्सिअस मध्ये राईज इन टेम्परेचर 60 झालं, तर फॅरनहाइट स्केलवर राईज इन टेम्परेचर किती होणार, तर 108, बरोबर आहे ना. चेंज इन टेम्परेचर ऑन वन स्केल म्हणजे चेंज इन फॅरनहाइट, डिग्री फॅरनहाइट काढायचं आहे, आणि चेंज इन डिग्री सेल्सिअस समजा 60 दिलंय, ठीक आहे.
नंबर ऑफ डिव्हिजन ऑन फॅरनाईट स्केल किती आहेत? 180 आहेत. नंबर ऑफ डिव्हिजन ऑन डिग्री सेल्सिअस स्केल किती आहेत? 100 आहेत. तर चेंज इन डिग्री फॅरनाईट इज इक्वल टू काय होणार आहे? दॅट इज 9/5 इंटू 60. असं पण काढू शकताय. दॅट इज 108. म्हणजे हे चेंज साठी हा फॉर्म्युला पर्टिक्युलरली आहे. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ते डायरेक्टली तो बेसिक फॉर्म्युला वापरून कन्व्हर्जन करायचं नाही, नाहीतर मिस्टेक होणार आहे. या काही गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित नोट डाऊन करा, रिव्हिजन करा, म्हणजे लक्षात येतं. एका स्केलच्या टेम्परेचरचं दुसऱ्या स्केलच्या टेम्परेचरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर बेसिक फॉर्म्युला काय आहे? दॅट टेम्परेचर मायनस त्या स्केलचा लोअर फिक्स्ड पॉईंट डिवायडेड बाय डिव्हिजन इज इक्वल टू दुसऱ्या स्केलचं टेम्परेचर मायनस दुसऱ्या स्केलचा लोअर फिक्स्ड पॉईंट डिवायडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑफ दॅट सेकंड स्केल. बरोबर आहे ना? हा झाला पहिला फॉर्म्युला. दुसरा, एका स्केल मधलं राईज इन टेम्परेचर दिलेलं असेल आणि दुसऱ्या स्केल मधलं राईज इन टेम्परेचर काढायचं असेल तर कशानं मल्टिप्लाय करायचं आहे? डिव्हिजनच्या रेशोनं मल्टिप्लाय करायचं. लक्षात येतंय? ओके, सो डेल्टा एफ डिवायडेड बाय डेल्टा सी इज इक्वल टू 180 बाय 100 होणार. डेल्टा एफ बाय डेल्टा सी इज इक्वल टू, ओके, मी काय सांगतोय लक्षात येते ना? डेल्टा एफ बाय डेल्टा सी इज इक्वल टू काय येणार आहे? 180 बाय 100 येणार. किंवा डेल्टा एफ बाय डेल्टा आर इज इक्वल टू काय येणार? 180 डिवायडेड बाय फक्त 80 येणार आहे. किंवा डेल्टा एफ डिवायडेड बाय डेल्टा आर ए काय येणार आहे? 180 डिवायडेड बाय 180 येणार आहे. डेल्टा के डिवायडेड बाय डेल्टा सी हे काय येणार आहे? 100 डिवायडेड बाय 100 येणार आहे. लक्षात येत आहे? नंबर ऑफ डिव्हिजनचा रेशो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन is like this. On a new scale of temperature, what is the on a new scale of temperature called a W scale, freezing point and boiling point एक new scale आहे. Next question काय बघा? There is a new scale called as W scale. ओके, आणि याच्यावर फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे LFP आणि लोअर UFP दिलेला आहे. लोअर फिक्स्ड पॉइंट इज 39 and upper fixed point is 239 degree W. Okay, what will be temperature on new scale corresponding to temperature of 39 degrees Celsius? So 39 degrees Celsius is how much degree W असं विचारलेलं आहे. So same method, very simple method. Okay, C minus 0 divided by 100 minus 0 is equal to काय येणार? W minus 39 divided by 239 minus, okay, बरोबर आहे ना? 239 minus 39, very simple. Temperature to be calculated minus lower fixed point divided by upper minus lower is equal to temperature in that scale minus lower fixed point divided by UFP minus LFP. ही सेम मेथड आपण इथं वापरतोय. सेल्सिअस मधलं टेम्परेचर दिलंय, जे दिलेलं आहे ते प्लेस करणार आहे. सेल्सिअस मधलं दिलंय 39 डिवायडेड बाय 100 होणार. ओके, इज इक्वल टू W मायनस 39 डिवायडेड बाय 200. इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे, किंवा हे 2 0 0 कॅन्सल करतो. 39 इंटू 2 म्हणजे काय होणार आहे? किती होणार? 78 होणार. 78 इज इक्वल टू W मायनस 39. सो W इज इक्वल टू 78 plus 39. So how much is the answer coming? This is 117. Correct? 117 is the answer. So W is equal to 117 degree W. Next, an arbitrary scale, similar question.
Very simple. Arbitrary scale has ice point. Ice point means lower fixed point is minus 20 degrees Celsius. And steam point, that is upper fixed point, is 180 degrees Celsius. नाही, सेल्सिअस वगैरे काय नाहीये, फक्त डिग्री दिलेला आहे. एक दुसरी नवीन एक स्केल आहे, त्याच्यावर आईस पॉइंट आहे -20ला आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट आहे 180ला. व्हेन द टेम्परेचर रीड्स 5 डिग्री, या स्केलवर टेम्परेचर आहे, टेम्परेचर इज 5 डिग्री. देन सेंटीग्रेड फाइंड द रीड ऑफ सेंटीग्रेड थर्मोमीटर. तर डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर किती असेल असं विचारलंय, डिग्री सेल्सिअस. सो वन्स अगेन C -0 डिवायडेड बाय 100 - 0 इज इक्वल टू, त्या स्केलवरचं टेम्परेचर किती दिलंय 5 मायनस त्याचा लोअर फिक्स्ड पॉइंट किती आहे -20 डिवायडेड बाय 180 मायनस -20 म्हणजे किती होणार, ते 200 होणार. बरोबर आहे ना, हे मायनस आहे लक्षात घ्या. अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणजे 180 मायनस -20 होणार. सो 180 + 20 म्हणजे 200 होणार. ओके, तर ऑटोमॅटिकली हे किती होणार बघा, C/100 इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 200. 0 0 0 0 कॅन्सल. सो C येणार आहे किती, 12.5 डिग्री सेल्सिअस. ओके, 12.5 डिग्री सेल्सिअस. Next question is like this. There is a faulty scale. There is a faulty scale. म्हणजे स्केल मार्क करताना फॉल्ट झालेले आहे किंवा बाय एनी अदर रिझन there is some fault in this scale, and on this scale fixed points are marked as faulty scale. Fixed point as marked as 5 degree Celsius and 95 degree Celsius. म्हणजे बघा, ही आईसला टच केल्यानंतर 0 डिग्री सेल्सिअस दाखवण्याऐवजी 5 डिग्री सेल्सिअस दाखवते, आणि स्टीमला टच केल्यानंतर 100 डिग्री सेल्सिअस दाखवण्याऐवजी 95 डिग्री सेल्सिअस दाखवते. म्हणजे अशा प्रकारे काय आहे, एक फॉल्टी स्केल आहे. ठीक आहे. टेम्परेचर ऑफ बॉडी ॲज मेजर्ड बाय फॉल्टी स्केल इज 59. बॉडी टेम्परेचर, आता या फॉल्टी स्केलच्या साहाय्यानं बॉडी टेम्परेचर मेजर केलं आणि ते किती आलं, 59 डिग्री सेल्सिअस आलं. ओके, टेम्परेचर ऑफ ए बॉडी, एका बॉडीचं टेम्परेचर मेजर केलं या फॉल्टी स्केलच्या साहाय्यानं, ते 59 डिग्री सेल्सिअस आलं. आता स्केलच फॉल्टी असल्यामुळे हे बॉडीचं टेम्परेचर या थर्मोमीटरच्या साहाय्यानं दाखवलेलं काय असणार आहे, रॉंग असणार आहे. तर फाइंड द करेक्ट टेम्परेचर. करेक्ट टेम्परेचर काय असेल असं विचारलंय. करेक्ट टेम्परेचर क्वेश्चन मार्क. व्हेरी सिम्पल. आता करेक्ट टेम्परेचर जे आहे ते आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये काढायचं आहे. करेक्ट टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, ते कुठल्या स्केलमध्ये काढायला सांगितलंय ते देखील महत्वाचं आहे. आता करेक्ट टेम्परेचर सपोज डिग्री सेल्सिअस मध्ये काढायला सांगितलंय. आता डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर काढायचं असेल तर C -0 डिवायडेड बाय 100 - 0 म्हणजे 100 येणार ना, इज इक्वल टू 40 स्केलचा जो रिडिंग आहे ते किती आहे, 59 आहे. त्याचा लोअर फिक्स्ड पॉइंट किती आहे, 5 आहे, डिवायडेड बाय काय होणार, 95 - 5 म्हणजे किती होणार, हे 90 होणार. सेम मेथड यूज करायची आहे. 40 स्केलचं टेम्परेचर दिलंय, 40 स्केलचा लोअर फिक्स्ड पॉइंट अप्पर फिक्स्ड पॉइंट दिलेला आहे, बरोबर आहे ना. सो अकॉर्डिंगली ते कॅल्क्युलेशन येणार आहे. दॅट इज C/100 इज इक्वल टू 54/90. 0 0 गेट कॅन्सल. सो C इज इक्वल टू 6 × 10. दॅट इज करेक्ट रिडिंग जे असणार आहे ते 60 डिग्री सेल्सिअस असणार आहे. करेक्ट रिडिंग त्या 40 स्केलनं दाखवलेले टेम्परेचर 59 डिग्री सेल्सिअस असेल तर ऍक्च्युअल किंवा करेक्ट रिडिंग असणार आहे 60 डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं. या पद्धतीने 40 स्केल मधली एरर जी आहे ती आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, तर इथं या 40 स्केल मध्ये एरर किती होणार आहे, 1 डिग्री सेल्सिअसची एरर ते प्रोड्यूस करणार आहे.
1 डिग्री सेल्सिअसची एरर. Okay, next question is like this. The steam point and the ice point of mercury thermometer are marked as 80 and 10. ओके, एक थर्मोमीटर आहे, त्याचे पॉइंट्स कसे मार्क केलेले आहेत? 10 डिग्रीज अँड 80 डिग्रीज असं मार्क केलेले. ओके, आईस पॉइंट आणि स्टीम पॉइंट. At what temperature on the centigrade scale the reading of thermometer will be 59 degree? ओके, म्हणजे या स्केलचं टेम्परेचर 59 दिलेलं आहे, तर डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर किती असेल असं विचारलंय. सो वन्स अगेन सेम मेथड. ही जी न्यू स्केल आहे त्याचा लोअर फिक्स्ड पॉईंट, अप्पर फिक्स्ड पॉईंट आणि त्या स्केलचं टेम्परेचर दिलंय आणि डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर फाइंड आउट करायला सांगितलंय. ओके, म्हणजे काय लिहिणार आपण? 59 मायनस 10 डिवायडेड बाय काय लिहिणार सांगा? 70 लिहिणार ना. ही जी नवीन स्केल आहे त्याचं रिडिंग आहे 59 मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट इज 10. ओके, डिवायडेड बाय अप्पर मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट म्हणजे 70 येणार आहे, इज इक्वल टू, आता डिग्री सेल्सिअस मध्ये सेल्सिअस मायनस 0 ते काय लिहित नाही मी, डिवायडेड बाय याचे डिव्हिजन्स असतात 100. सो डायरेक्टली 0 अँड 0 गेट कॅन्सल. ओके, सो सी इज इक्वल टू 59 मायनस 10 म्हणजे 49, 49 इंटू म्हणजे 490 होणार, डिवायडेड बाय 7. सो दॅट रीडिंग विल बी 70 डिग्री सेल्सिअस. ओके, या न्यू स्केलचं 59 डिग्री म्हणजे काय येणार आहे? सेल्सिअस स्केलवरचं 70 डिग्री सेल्सिअस असणार आहे. ओके, few more problems. At what temperature reading on Fahrenheit and Celsius scale are same? बघा, किती टेम्परेचरला सेल्सिअस आणि फॅरनहाइट दोन्हीचं रिडिंग तेवढंच आहे. ओके, म्हणजे एक्स डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू एक्झॅक्टली इक्वल टू एक्स डिग्री फॅरनहाइट आहे, म्हणजे किती टेम्परेचरला दोन्ही रिडिंग एक्झॅक्टली सेम होतील. क्वेश्चन काय बघा, ऍट व्हॉट टेम्परेचर reading on Fahrenheit scale and Celsius scale will be same. कधीतरी ते रिडिंग सेम होऊ शकतं. ओके, तर ते कसं येणार बघा, आता बेसिक फॉर्म्युला C मायनस 0 डिवायडेड बाय 100 मायनस 0 इज इक्वल टू काय असतं? F मायनस 32 डिवायडेड बाय 180 मायनस 30, दॅट इज 212 मायनस 32. 212 मायनस 32, दॅट इज C बाय 100 इज इक्वल टू काय असतं? F मायनस 32 डिवायडेड बाय 180. आता C आणि F ची व्हॅल्यू सेमच व्हायला पाहिजे असं सांगितलंय. C आणि F च्या ठिकाणी x ठेवतो मी, हे 0 0 कॅन्सल करतो अगोदरच. सो x बाय 10 इज इक्वल टू x मायनस 32 डिवायडेड बाय 18. ओके, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 18x इज इक्वल टू 10x मायनस 320. सो 18x मायनस 10x म्हणजे काय होणार आहे? 8x इज इक्वल टू काय होणार आहे? मायनस 320. सो x इज इक्वल टू मायनस 40. x इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस 40 येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मायनस 40ला सेल्सिअसची व्हॅल्यू आणि फॅरनहाइटची व्हॅल्यू तेवढीच असते, म्हणजे मायनस 40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू मायनस 40 डिग्री फॅरनहाइट, असा त्याचा मिनिंग झाला. ओके, लक्षात येते का? मायनस 40 डिग्री सेल्सिअस इज ऑलवेज इक्वल टू काय असतं? मायनस 40 डिग्री फॅरनहाइट असतं.
तसंच ॲट व्हॉट टेम्परेचर रीडिंग ऑन फॅरनाईट अँड केल्विन स्केल विल बी सेम. ओके, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा बघूया. ॲट व्हॉट टेम्परेचर रीडिंग ऑन फॅरनाईट स्केल अँड केल्विन स्केल विल बी सेम. फॅरनाईट आणि केल्विन स्केलवरचं रीडिंग तेवढंच यायला पाहिजे. सॉल्व अँड टेल मी. मी डायरेक्टली इथं आन्सर लिहिणार आहे. Okay, so this answer is coming to be 574. पॉइंट जे काय असेल ते विदाउट डेसिमल प्लेसेस, म्हणजे 574 डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 574 डिग्री सेल्सिअस. ऍक्च्युली 273.15 जर घेतलं तर ते रिडिंग यायला पाहिजे 0.15, पण जर व्यवस्थित कन्सिडर केलं तर 576.6 यायला पाहिजे. ओके, 273.15 तुम्ही 0.15 घेतलाय का नाही बघा. 273 जस्ट घेतलेलं असेल तर 574 येणार. 273.15 घेतल्यानंतर थोडंसं चेंज होणार आहे, 576.6. ओके, सो दिस इज द करेक्ट आन्सर. So this is all for today's lecture of the physics.